आहात शोभा. आता आमच्या सारख्या शिपाई गड्याचे पाय धरायचे नसतात. आम्ही वयानं कितीही मोठे असलो तरी आम्ही जिथं जिथं हात ठेवतो तिथं तिथं आम्हाला आमच्या मासाहेबांचे, आमच्या आबासाहेबांचे पाय आम्हाला दिसतात. म्हणूनच आम्ही मस्तक ठेवत असतो. मग त्या पावलांच्या आधारावर उभा असलेला कोण आहे, केवढा आहे याची आम्ही जाणीवच ठेवत नसतो. अरे खरं कसो असा केन्ना आयलो सावलीच्या 70 बी आयलो काय ना. आणि कितें म्हणटा तुझ्या नवे कंपनीचे नाटक? एक जबरदस्त नाटक हातान घेतला आम्ही अनुच्या अखिल भारतीय नाट्य स्पर्धेखातीर. या जबरदस्त नाटकांत तुझी जबरदस्त भूमिका बोलवायची इच्छा आसा म्हणजे काय? म्हाका भूमिका नादात ना, बाकीचे सगळे पळयता. बाकीचे तर तू हांगाय पळयतालो. ज्या कारणा खातीर गेलो त्या रघुनाथान तुका भूमिका दिवप ना. म्हाका सोबत सारखी भूमिका असल्या बगर तो कसो दिसलो. ही नाट्य सर्त जाली म्हणटकूच तो स्वताच्या खर्चान म्हाका मुंबईच्या नाट्य कंपनीत धाडपाचो आता. मुंबय वच वच मुंबय वच. वतना सांग म्हाका म्हज्या वळखीच्या लोकांचे पत्ते दिन हांव तुका. तुमच्या वळखीचे ते संगीत ऐतिहासिक नाटकाचो जमाना उरूना. ते सगळे नवे कंपन्या, नवी शास्त्रां, नवी तंत्रां घेवन माचयेर चडचे पडटा. हांगा कोण स्वताक व्हडले नटवर्य समजतात तांकां सादी शिपायाची भूमिका लेगीत मेळप करीत. नवी तंत्रां, नवी शास्त्रां, नवी तंत्रां, नवी शास्त्रां आमच्याकडे नसतानाही आम्ही जे नाटक उभे केले ते तुमच्याकडे नासून लेगीत तुमच्याकडे ते उभे जावंक शकले ना तुम्ही. कष्ट, जिद्द आणि रगत टाकून आम्ही उभे केले नाटक रसिकांच्या पाण्यावर वाढले आणि ताणी तृप्त जाऊन दिल्या ठेकरान आम्ही संतुष्ट झाले. आता रसिक शाणो जाला. वाटतं ते मुकटांनी भीक पिरसे पुरवणा. सगळे शास्त्र जो खरो तो शिकता. म्हणजे आम्ही खोटे आशिल्ले. इतकी वर्सां आम्ही रंगभूमीचेर वापरले ते कितें खोटेपणा करून लोकांच्या मन रिजवणेक आनी दुसरो काय उपयोग नाशिल्लो. तुम्ही नाटकाच्या नांवान कितें केल्यार तुमच्या शिवाय आनी कोणाक दिसता आशिल्ले ते ताळी आनी शाबासकी. आणि इतकीच जर कमेंट आसा जाल्यार अनुच्या अखिल भारतीय नाट्य सर्तीन देऊन दाखयात. फाटली 2 वर्सां जाली रघुनाथ तुमकां आव्हान दिता. कित्याक देवना? स्पर्धा बक्षिसाची आकात गरज उरूंक ना. तितली ताकदूय ना आता हांगा. मदीं मदीं दम्याचो त्रास जाता. प्रकृती आसतना रसिकांच्या इच्छे खातीर एखादें नाटक करता अदी मदीं बस. प्रकृतीच्या निमित्त हांव खरें सांगू, सिंहासनाचेर बसल्या राजाक भंय दिसता लढायचो. हार पदरान पडली जाल्यार सिंहासनार सगळें पडप पडपाची. अनुच्या अखिल भारतीय नाट्य सर्तीन देऊन एक बक्षीस सोडून एक साधे 25 पत्र मिळून नव्या. फाटले कितलेशेच नट आसात, नटवर्य आसात जे खोटीच्या मदत भांगराचे म्हणून हातगार मारून मिरयतात. ते पदक जर कसा करून पळतलो जाल्यार अनुच्या अखिल भारतीय नाट्य सर्तीन देऊन नकया असं तपासतात. तपासतात म्हणत आणि सांगू मार्चेर चढत असताना नाट्य देवतेच्या पायाची धूळ कपडा घालून सोपणा चढती आम्ही. आणि मार्चेर चढचे पहिलीच कापसतात या उतरांनी विटंबना करती आहे. खरंच केली आमची कापसतात. साधो विश्व सुद्धा फुटूक नशिल्ले पोर मामा आमकां कोणूच आहे नाटक म्हणजे कितें ते. 4 आठवड्याच्या मसाल्याचे पान चगळचे तसे चगळटा ते संवाद नाटकातले. तिथे बेकार थोय कशे उभे रावचे तशे उभे रावता ते रंगमंचेर. आमच्यो हालचाली तोंडाचे हावभाव पळयतका दिसता शेतातले बुजगावण्याच्या वाऱ्यान हालला भाऊ. म्हज्या 40 वर्साच्या नाट्य सेवेचो पकक्षाय कापासता ते उतरांनी. अरे यदि कापासदार आसा जाल्यार दाखयात तुमच्या त्या नाट्यकलेचो आविष्कार. दाखयात उबे रावन फादर जाय मेरेन न खर्चता न थापता तोडून उड्यात त्या आवाजाचे कळणे आणि पावन दाखयात तुमचे संवाद निवडणी आणि दाखया तुमच्या कोणावयले भावभाव त्या मंद उजवाडा. कापासदार
ताका कोळूंच जाय मामा, ताका कोळूंक जाय. नाटक म्हणजे कितें तें ताका कोळूंक जाय. सावू कपासतातीनूच जाप मिटली. आयच्यानूच तयारीक लाग. सावू आयच्यानूच तयारीक लाग. प्रकृतीच मनाक लायन हांव. नाटकांत सगळो सोंपता जाल्यार नाटकांतूच सोंपू दी. नाट्य अकादमीच्या सर्तीच्या माचयेर हांगाची पुराय काळाशीपणाक लावन एक अखेरचो सलाम करून दी म्हाका रंग देवतेक, नाट्य देवतेक. संवाद, अभिनय आणि हात तालिनी 3 तास सावनी फकत 3 मिनटां कशी. सावू ना तुका पयली भशेन ताळयो, ना म्हाका ताळयो, ना रसीक खळबळून हांसलो, ना रडचो. आनी कपडे कोणूच येतना दादाक प्रेम मारून तुजें कौतुक करून. रसीक बदला सावू, नाटक बदला, नाट्यशास्त्र बदलला, सगळी रंगमाची बदलल्या. बदलपाची उरल्या ती फक्त रंग देवता, तिचो शेंदुरी पाठ आणि सतत ममकळ पितो हो लामण दिवो. ज्या दिसा त्या शेंदुरी पाठ्यावाली ती रंग देवता कोणतरी जुना आठवणीकडे काढून उडयतलो, त्याच दिसा रसिकांनी या छात्या लायल्या भांगरा मोलाच्या पदाक आपुणच गोळून